Hello, myself Dr. Pooja Kakade. I welcome you all to the fourth lecture of Research Methodology lecture series. In today's lecture, we will see significance or importance of research. Now, before beginning with significance of research, let us see this saying by Hudson Maxim, who says that doubt is better than overconfidence. Because when we are in doubt, we begin to inquire, and that inquiry leads to invention. So what does the scientist says? He says that all development and progress is a result of inquiry. Now, why this research is important? Until now we have seen types of research, objectives and research approaches. Now, why this research is important? Now, what does this research gives to us? Research gives scientific thinking. Research develops inductive, scientific and more logical way of seeing at things. As a result, we develop a perspective where instead of being spontaneous for seeing at particular problem or event, we try to analyze it scientifically. And all the development or progresses which have been occurred or which are occurring in society is an outcome of some kind of research work. Now, what are some areas where research is important, of which first can be seen as a government policy. So research is important for making government policies. Whatever the government policies, those have been developed or will develop, now all are based upon research. For instance, let us see an example of government budget. म्हणजे काय? आता एखादं सरकार बजेट कसं डिसाईड करते? तर ते लोकांच्या गरजा आणि त्यांच्या अपेक्षा किंवा इच्छा यांच्या ॲनालिसिस करते आणि त्यावर अवलंबून असेल बजेट. आणि ह्या गरजा त्यांच्या पूर्ण करण्यासाठी अवेलेबल असणारा रेव्हेन्यू, त्यावर गव्हर्नमेंटचं बजेट अवलंबून असते. आता गरजांचा खर्च जो काही असेल तो प्रोबेबल जो काही रेव्हेन्यू आहे सरकारने दिलेला समतुल्य असला पाहिजे. आता हे कसं कळेल? वेदर दॅट कॉस्ट ऑफ नीड्स ऑफ ह्युमन्स विल बी मॅचिंग विथ द रेव्हेन्यू अवेलेबल ऑर नॉट. फॉर दॅट रिसर्च कम्स इन टू प्ले. रिसर्च करून काय करता येईल? जे काही पर्यायी धोरण असतील किंवा ज्याला काय म्हणता येईल अल्टरनेटिव्ह पॉलिसीज असतील, म्हणजे जो काय आपलं बजेट आहे त्यामध्ये काय बदल करायचे आहेत, त्यामध्ये जर बदल आवश्यक असतील तर ते केले जातील. आणि हे जे काही अल्टरनेटिव्ज आहेत त्याचे मग पुढे काय परिणाम होणार आहेत ह्याचा अभ्यास केला जाते रिसर्चमधून. सो रिसर्च इज इम्पॉर्टंट फॅक्टर फॉर मेकिंग गव्हर्नमेंट पॉलिसीज. नेक्स्ट सिग्निफिकन्स ऑफ रिसर्च इज फॉर अलोकेशन ऑफ नॅचरल रिसोर्सेस. जे काही राष्ट्रीय संसाधने आहेत त्यांचं डिस्ट्रीब्युशन कसं करायचं. आता एखाद्या राष्ट्राचा व्यवस्थित कारभार चालण्यासाठी अवेलेबल रिसोर्सेस किती आहेत, कुठले आहेत, आणि त्या राष्ट्राची इकॉनॉमिकल स्टेट काय आहे, आर्थिक परिस्थिती, याच्यावर ते डिरेक्टली किंवा इनडिरेक्टली अवलंबून असते. मग आता हे जे काही रिसोर्सेस अवेलेबल आहेत त्यांचं अलोकेशन करायचं आहे. तर मग शेतकऱ्यांच्या काही गरजा असतील, काही ट्रेड युनियन ॲक्टिव्हिटीज असतील, किंवा एखादा जे काही डिफेन्स सर्व्हिस आहेत त्या ग्रुपची साईज किंवा त्यांचं नेचर काय आहे, काही जे काही बिझनेस किंवा इंडस्ट्रीज आहेत त्यांची काही समस्या आहेत का, किंवा सामान्य जे लोक आहेत त्यांच्या काही गरजा आहेत का, त्यांच्या काही समस्या आहेत का, या सर्वांचा जो काही एक संघ अभ्यास केला जातो तो अभ्यासून जे काही नॅचरल रिसोर्सेस अवेलेबल आहेत त्यांचं अलोकेशन केले जाते. फॉर दॅट मॅटर रिसर्च इज ऑफ वायटल इम्पॉर्टन्स फॉर अलोकेशन ऑफ दॅट नॅचरल रिसोर्सेस. नेक्स्ट इम्पॉर्टन्स ऑफ रिसर्च इज फॉर इन्व्हेस्टिगेशन ऑफ सोशल अँड इकॉनॉमिक स्ट्रक्चर ऑफ नेशन. म्हणजे राष्ट्राच्या सामाजिक आणि आर्थिक संरचनेचा अभ्यास करण्यासाठी संशोधनाचं अत्यंत महत्त्व आहे. आता हे कसं? तर संशोधन करून एखादी समजा राष्ट्राची इकॉनॉमी आहे त्याच्यामध्ये काय होत आहे किंवा कुठले बदल अपेक्षित आहेत, करणं गरजेचे आहेत, याची माहिती मिळते. आता ही माहिती करून जी काही माहिती गोळा झालेली आहे ती विविध रिसर्च प्रॉब्लेमचा वापर करून मिळवल्या जाते. आता जवळपास आजकाल सर्वच सरकार काय करतात तर राष्ट्राच्या आर्थिक आणि सामाजिक संरचनेचा अभ्यास करण्यासाठी संशोधन तंत्रज्ञ किंवा एक्सपर्ट्सचा मोठा स्टाफ ठेवतात. आता हा स्टाफ काय करतो? आता हा जो स्टाफ आहे ते संशोधन करेल आणि ते संशोधन हे इकॉनॉमिक पॉलिसीचं एक साधन म्हणून, टूल म्हणून कार्य करते आणि ते खालील 3 स्टेपमध्ये त्याचं संशोधन करेल. तर यामध्ये पहिलं आहे
जी काही आर्थिक संरचना आहे त्या संबंधित जे काही फॅक्ट्स आहेत, जे काही तथ्य आहेत ते सातत्यपणे गोळा केले जातील. त्या तथ्यांचं एकत्रीकरण करणे, तो त्यानंतर जो काही डेटा मिळालेला आहे, जे काही फॅक्ट्स मिळालेले आहेत त्यांचं काय करणे, ॲनालिसिस करणे. सो वॉट एव्हर द इव्हेंट्स दॅट हॅव ऑकर्ड दोज आर डायग्नोस्ड अँड ॲनालाइज्ड. ॲनालिसिस आणि डायग्नोसिस केल्यानंतर शेवटची स्टेप आहे जे हे एक्सपर्ट्स अवलंबतात ती म्हणजे प्रोग्नोसिस. आता प्रोग्नोसिस म्हणजे काय, तर त्या माहितीच्या आधारे जी माहिती मिळालेली आहे त्याचे संकलन जे केलेले आहे, संकलनानंतर त्याच्या ॲनालिसिसनंतर भविष्यात जे काही घटना होणार आहे, जे काही डेव्हलपमेंट होणार आहे त्याचं प्रिडिक्शन करणे, त्याचा अंदाज मांडणे, हे आहे सोशल आणि इकॉनॉमिक स्ट्रक्चर स्टडी करण्यासाठी रिसर्चचा उपयोग. द नेक्स्ट पॉईंट ऑफ सिग्निफिकन्स ऑफ रिसर्च इज social welfare or progress. Now at the beginning of this lecture we have seen that whatever the development or progress that has been occurred in society or will occur in society, that depends upon research work. Now ignorance or lack of knowledge about particular event or topic can be a cause for social calamities. Now those can either be riots between communities or religious riots. For example, nowadays we can see that on social media you may get some post or photo which has been morphed. Those can be easily spread. Those might influence your some political views or your communal views. If a person is ignorant and suppose a person who is illiterate enough to study that topic or study that post, on the contrary, suppose there is a person who gets such post or morphed photo, then that person who has developed a scientific thinking will logically analyze that particular post or photo, and based upon his knowledge of that particular topic he can easily be aware that that particular post or photo is fake. आता या उलट समजा एखादा असा व्यक्ती आहे ज्याला की त्या गोष्टीचं काहीच नॉलेज नाही, तो फोटो किंवा पोस्ट ज्याला ती मिळालेली आहे ती चुकीची आहे का, त्याचे जे काही रिलिजियस व्ह्यूज आहेत किंवा काहीतरी पॉलिटिकल व्ह्यूज आहेत ते बदलण्यासाठी किंवा ट्रिगर करण्यासाठी किंवा ही जे काही मतभेद आहेत ते वाढवण्यासाठी ही पोस्ट क्रिएट केलेली आहे का, याचं जर त्याला काहीच नॉलेज नसेल, त्याच्याकडे संशोधन वृत्ती नसेल, वैज्ञानिक दृष्टिकोन नसेल, तर तो सहज ज्या कारणासाठी ते पर्टिक्युलर पोस्ट किंवा फोटो असेल स्प्रेड केला गेलेला आहे त्याला तो बळी पडेल आणि ते खरं आहे, सत्य आहे असं तो मानेल. सो फॉर दॅट रिसर्च इज ऑफ इम्पॉर्टंट. फॉर वॉट? फॉर ड्रायव्हिंग अवे ऑल दोज रॉंग नोशन्स. सो हिअर रिसर्च इज फाउंड टू बी क्रुशियल फॉर वेलफेअर अँड प्रोग्रेस ऑफ ह्युमॅनिटी अँड सोसायटी इन टोटो. Now next point is research is useful for deciphering operational and planning problems of business and industry. आता बिझनेस आणि इंडस्ट्रीमध्ये संशोधनाचं काय काम आहे, कशाला संशोधन गरजेचं आहे तिथे. समजा तुमच्याकडे काहीतरी एक बिझनेस आहे, आता त्यासाठी रिसर्च का महत्त्वाचा आहे. समजा तुम्ही कुठला तरी प्रोडक्ट तयार करत आहात, तर तो प्रोडक्ट विकला जाणार की नाही त्याची काय संभाव्यता आहे, तर त्याचा अंदाज घेण्यासाठी विक्रीचा एकदा अंदाज तुम्हाला आल्यानंतर तुम्ही तुमचे प्रोडक्शन जे काही असेल त्या प्रोडक्टचं किंवा इन्व्हेस्टमेंट कसं करणार याच्यासाठी जे काही पॉलिसीज किंवा जे काही तुम्हाला आता प्लॅन करायचं आहे ते तुम्ही सहज करू शकता. फॉर दॅट रिसर्च इज इम्पॉर्टंट. आता रिसर्च काय देते आपल्याला, रिसर्च डेव्हलप्स लॉजिकल अँड सायंटिफिक पर्स्पेक्टिव्ह. कुठल्याही गोष्टीकडे बघण्याचा वैज्ञानिक दृष्टिकोन, लॉजिकल डिसिजन घेण्याची क्षमता रिसर्च आपल्यामध्ये डेव्हलप करते. सो इन्स्टेड ऑफ स्पॉन्टेनियस डिसिजन्स और गट फिलिंग, इफ यू स्टडी दॅट पर्टिक्युलर टॉपिक लॉजिकली अँड सायंटिफिकली, दॅट गिव्ज मोर बेनिफिट. आता यासाठी 3 प्रकारचे रिसर्च महत्त्वाचे आहेत. कुठले कुठले रिसर्च, तर ऑपरेशन रिसर्च, मार्केट रिसर्च आणि मोटिवेशन रिसर्च. आता यातील ऑपरेशन रिसर्चचं काय काम आहे. ऑपरेशन रिसर्च हे एक रिसर्चचा प्रकार आहे ज्यामध्ये काय होते, तर एक समजा तुमच्याकडे बिझनेस प्रॉब्लेम आहे. आता तो बिझनेस प्रॉब्लेम एक तर तुमचा खर्च कमी करणे असेल किंवा नफा वाढवणे असेल किंवा खर्च आणि नफा यांचं ऑप्टिमायझेशन असेल. त्यासाठी
लॉजिकल, ॲनालिटिकल आणि मॅथमॅटिकल टेक्निकचा वापर करणे म्हणजे ऑपरेशन रिसर्च आहे. आता मार्केट रिसर्चचं काय काम आहे? समजा तुम्हाला एक उद्योग सुरू करायचा आहे. समजा बायो फर्टिलायझर प्रोडक्शनचं तुम्हाला एक छोटा सेटअप टाकायचा आहे. आता त्यासाठी तुम्ही काय करणार? ज्या तुमच्या एरियामध्ये तुम्ही बायो फर्टिलायझरचा सेटअप करणार आहात त्याच्या आजूबाजूच्या एरियाचा अभ्यास करणार, बाजारपेठेचा अभ्यास करणार की तिथे जो तुमचा प्रोडक्ट आहे बायो फर्टिलायझर त्याची विक्री कशी असणार आहे. त्या विक्रीचा अंदाज घेऊन तुम्हाला किती उत्पादन तयार करायचं आहे किंवा तुम्ही जे उत्पादन तयार करत आहात त्याची विक्री त्या जवळपासच्या एरियामध्ये जर नसेल तर मग तुम्हाला ते विक्रीसाठी कुठे न्यावं लागेल, त्यासाठी साधारण किती खर्च येईल, या सर्वाचा अभ्यास तुम्हाला करावा लागेल. तर हे सर्व कशात येते? मार्केट रिसर्चमध्ये. मार्केट रिसर्चमध्ये काय केले जाते? मार्केटचा स्ट्रक्चरचा आणि त्याच्या डेव्हलपमेंटचा अभ्यास केले जाते. कशासाठी? तर खरेदी, उत्पादन आणि विक्री कशाची? तुमच्या काही जे काही प्रोडक्ट असेल त्याची, या संबंधी जे काही तुम्हाला धोरणे आखावी लागणार आहे त्याकरिता त्या मार्केटच्या स्ट्रक्चरचा आणि डेव्हलपमेंटचा अभ्यास करणे म्हणजे मार्केट रिसर्च आहे. आणि तिसरा प्रकारचा रिसर्च मोटिवेशनल रिसर्च. आता मोटिवेशनल रिसर्चचं काय काम आहे? समजा तेच उदाहरण परत घेऊयात. बायो फर्टिलायझर प्रोडक्शनचा तुमचा सेटअप आहे. आता तुम्ही बाजारपेठेचा अभ्यास करणार, त्याचबरोबर तुम्हाला जे काही तुमचे कन्झ्युमर असणार आहेत, शेतकरी असणार आहे, ज्यांना तुम्ही तुमचं प्रोडक्ट विकणार आहात, ते कसे बिहेव करतील तुमच्या प्रोडक्टला. वेदर दे आर इंटरेस्टेड इन यूजिंग बायो फर्टिलायझर or they stick to the chemical fertilizers. Now if they use biofertilizer, what will be their perspective or their need, their demand for a particular organic biofertilizer product? So this all will be studied in motivational research. मोटिवेशनल रिसर्च काय करते? व्यक्ती जशा बिहेव करतात मार्केट कॅरेक्टरिस्टिकमध्ये, खरेदीमध्ये असेल, विक्रीमध्ये असेल, तशा ते का बिहेव करतात याचा अभ्यास करणे म्हणजे आहे मोटिवेशनल रिसर्च. तर हे कशाचे टाईप्स आहेत? ऑपरेशन रिसर्च, मार्केट रिसर्च आणि मोटिवेशन रिसर्च. कशासाठी उपयोगाचे आहेत? तर बिझनेस डिसिजनमध्ये किंवा एखादा जो तुमचा इंडस्ट्रीचा प्रॉब्लेम असेल त्याचे प्लॅनिंग आणि ऑपरेशनलसाठी गरजेचे आहेत. आता हे काही महत्त्वाचे आपण सिग्निफिकन्स पाहिले आहेत. त्या व्यतिरिक्त इतर कुठले इम्पॉर्टन्स आहे रिसर्चचं? रिसर्च आणखी कुठल्या प्रकारे महत्त्वाचं आहे? लेट अस से अ पर्सन हू इज परस्युइंग PhD. नाउ दॅट स्टुडंट माइट सी दॅट PhD ॲज अ वे ऑफ डेव्हलपिंग अ करिअर. तो त्याचा करिअरचा एक भाग असू शकतो. तर करिअर डेव्हलपमेंटसाठी असेल व लाईव्हलीहूडसाठी असेल, किंवा आता आपण काय म्हणतो, PhD ही शैक्षणिक क्षेत्रातील सर्वात उच्च अशी पदवी आहे. तर एखादा व्यक्ती आहे ज्याने PhD मिळवलेली आहे तर साहजिकच काय होईल, सोशल स्ट्रक्चरमध्ये त्याला एक मानाचं स्थान मिळेल. सो दॅट रिसर्च कॅन ऑल्सो बी कन्सिडर्ड ॲज अ वे ऑफ ऑब्टेनिंग हायर पोझिशन इन सोसायटी. किंवा जे काही फिलॉसॉफर्स असतात, तत्त्वज्ञानी असतात, ते काय करतील? रिसर्च करतील. कशासाठी? नवीन काही आयडियाज किंवा नवीन त्यांना इन्साईट्स मिळवण्यासाठी. किंवा जे काही साहित्यिक लोक आहेत ते रिसर्चचा वापर करतील. कशासाठी? नवीन काही क्रिएटिव्ह वर्क किंवा क्रिएटिव्ह स्टाईल डेव्हलप करण्यासाठी. काही इंटेलेक्च्युअल लोक आहेत किंवा ॲनालिस्ट म्हणूयात, ते रिसर्च करतील. कशासाठी? काही नवीन थेअरीज डेव्हलप करण्यासाठी. सोशल सायंटिस्ट असतील जे काय करतील? समाजाचा अभ्यास करतील. ते रिसर्चचा वापर काय म्हणून करतील? तर फक्त ज्ञान मिळवणे हे रिसर्च आहे का? नाही. त्या ज्ञानाचा उपयोग समाजाच्या वेलफेअरसाठी, समाजातील परिस्थिती सुधारण्यासाठी करता येऊ शकते का? वेदर दॅट रिसर्च कॅन बी अप्लाइड फॉर सम प्रॅक्टिकल यूज फॉर मेकिंग लाईव्ज ऑफ पीपल इझी अँड मोर कम्फर्टेबल, हे बघण्याचं काम कोण करतील? हे सोशल सायंटिस्ट. तर हे काही काय होते? रिसर्चचे इम्पॉर्टन्स किंवा सिग्निफिकन्स ऑफ रिसर्च. सो दिस वॉज ऑल अबाउट टुडे. In next lecture we will see characteristics of research. Thank you.